होता आणि TDPL आणि ऑफिशियल ग्रुपच्या माध्यमातून हा पहिला प्रयत्न केला गेला आणि मी यशस्वी प्रयत्न म्हणेन आणि जवळपास 16 संघांनी पुढाकार घेतला म्हणजे 16 संघ मालकांनी यावर विश्वास दाखवला. तसेच खूप सारे आमचे देणगीदार आहेत, खूप सारे आम्हाला मदत करणारे आमचे मान्यवर आहेत. त्यांनी देखील ऑफिशियल ग्रुपवर विश्वास दर्शवला. त्याबद्दल एकूण सर्व आम्हाला मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, सर्व मान्यवरांचे आम्ही कृतज्ञ आहोत आणि आभार प्रकट करतोय. तर सुनीलजी, चांगला सामना असणार आहे आणि चांगला सामना प्रेक्षकांना नेहमी हवाहवासा असतो, कारण दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेत आणि यावेळेस हा दुसरा टर्न आहे. संधी वारंवार मिळते, पण प्रत्येक संधीला युटिलाइज करणं गरजेचं आहे आणि आता युटिलाइज करावं लागेल त्या संधीला. अगदी बरोबर, कारण की पाहिलं जर आपण या सामन्याला महत्त्व खूप जास्त प्राप्त झालेलं आहे. कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला आपण मनीष पाटील, तर दोन्ही संघ पराभूत झाले आहेत पहिल्या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी गरजेचं आहे. म्हणजेच करो किंवा मरा अशी स्थिती आहे दोन्ही संघासाठी. नक्कीच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेबद्दल सहकार्य, कारण आता जवळपास 2 वाजायला आलेले आहेत आणि आजच्या दिवसातले 4 सामने आम्हाला कंप्लीट करायचे. तर टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करायला हवी. मी पंचांना देखील सूचना करतोय, त्याचे संघ मालकाला आणि कर्णधारांना विनंती करतोय की आपल्या संघाला, आपल्या खेळाडूंना लवकरात लवकर हा डाव संपण्याची विनंती करावी. चला, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू सूरज ओव्हरपिच होता, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण कव्हरच्या क्षेत्रात मात्र पहिला हादरा बसतोय DR टायगर संघाला. मनाविरुद्ध फलंदाज बाद होतोय DR टायगरच्या. सुरुवात चांगली व्हावी अशी प्रत्येक संघाची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आता मात्र हंसिका 11 ओवळी या संघाची पूर्ण होते, कारण पहिल्याच चेंडूवर मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज तुषार पवार झेलचीच्या रूपात बाद होतोय. कव्हरच्या क्षेत्रात मात्र इनफिल्डच्या आत खूप चांगला झेल घेतला गेला आणि परत जावं लागलं तुषारला. तुषारची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजेच मॅकमिलन गोविंद. तर 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. सूरजने मात्र आपल्या पहिल्याच चेंडूवर प्रभावित केलंय सर्व चाहत्यांना, संघ मालकाला आणि कर्णधाराला. पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन DR टायगर संघासाठी. धावसंख्या 0, गडी बाद 1. अतिशय अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण सूरज यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू राईट मोठा विकेट. या स्पर्धेत गती परिवर्तन बॅकफुटला जाऊन काट केलेलं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक धाव पूर्ण करण्याची, का तर उघडल्या गेला. आता बॅक ऑफ द एंड डिलिव्हरी होती, हलकासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. रिलीज झाल्यानंतर चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर गेला आणि हलकाशा पद्धतीने चेंडूला स्टिअर केलं गेलं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळेल आणि अशा रीतीने धावा सुरू होत आहे, धावफलक सुरू होतोय 1 धाव्याने. गडी बजाला 1, धावसंख्या 1, DR टायगर संघ. पुन्हा एकदा सूरज केणी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल DR टायगर. विनंती आहे की आपण वेळ कमी घ्या, अजून जवळपास 3 सामने खेळायचे बाकी आहे. वेळेला आपण महत्व द्यायचं आहे. सूरज केने सज्ज होतोय खेळण्यासाठी. तर मात्र फलंदाज पंकज, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं आपण पंकजचा. यावेळेस पाहता कडक फटका, इनसाइड आउट स्ट्रोक. इशारा काय येणार पाहायचा आहे. फटका चांगला आहे, पण पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करणं देखील. आणि हा षटकार. यस, कबड्डीचे सुपर शॉट खेळल्या गेलं, पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. चेंडू एवढा खराब नव्हता, पण जागा बनवली आणि काय कडक फटका मारला. इनसाइड अँड आउट जेव्हा आपण कुठलाही फलंदाज खेळतो तेव्हा तितकी ताकद लागते आणि टायमिंग एक व्यवस्थित असायला हवं आणि खूप चांगलं टायमिंग आणि तितकीच चांगली ताकद या फटक्यामध्ये होती. म्हणून की काय चेंडू मात्र सर्वात लांब रिजन जे असते कव्हरचं आणि डीप विकेटचं ते निघून जाते आणि या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या झाले 1, गडी बाद 7 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू, षडवलेन चेंडू होता. ऑन साईडला चार्ज करण्याचा प्रयत्न चेंडू होतोय, तो म्हणजेच डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेग सीमारेषा पार जातोय. यावेळेस मात्र गोलंदाजाने दिलाय मोका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी चौका. आणि पहिल्या 2 चेंडूला असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती, पण नंतर मात्र अतिशय प्रतिम फलंदाजी करताना पाहतोय आपण.
एक गडी बाद 11 धावा झाल्या. सूरज केणे जो एक प्रभावी गोलंदाज आहे हंसिका 11 ओवळी या संघाचा, तर तो मात्र थोडासा यावेळेस महाग पडतोय. 4 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. एक गडी बाद केलाय जरूर, पण त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक DR टायगर संघाचा. पुन्हा एकदा सूरज राईट आर्म ओव्हर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. पंचांचा इशारा, षटकार. पहिला आपण क्रिकेट याला अनिश्चित खेळ काऊन म्हटलं जाते. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर मात्र क्रमांक 3-2 वर जो सलामीचा फलंदाज पंकज फलंदाज सूत्र आपल्या हातात घेतोय आणि चौफेर फटकेबाजीला इथं मात्र प्रारंभ करतोय. झकास फलंदाजी पंकजच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. गती परिवर्तन केलं, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ, सीमारेषा पार. 4 धावांसाठी खणखणीत TDPL चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 धावा. एक गडी बाद 21 धावा झाल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने या पहिल्या षटकाचा आपण मागोवा घेऊया. कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला तेव्हा कुठेतरी वाटलं होतं की हंसिका एंटरप्राइजेस ओवळी हा संघ मात्र या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखून धरेल. मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना जास्त वेळ वाया घालू नका. टीम मीटिंगमध्ये तुम्हाला 3 षटकानंतर थोडासा कालावधी देण्यात येईल, पण प्रत्येक षटकानंतर तुम्ही मात्र टीम मीटिंग घ्यायला येऊ नका. तर एक गडी बाद 21 धावा झाल्यात आणि कुठेतरी जे मोमेंटम हवं होतं ते मोमेंटम मिळते DR टायगर संघाला. एक चांगली सुरुवात म्हणू शकतो या डावाची. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. पहिल्या चेंडूवर जरी विकेट गेला त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलं नाही. पंकज यांनी एका चांगली विध्वंसक फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या ती 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने खेळ चालू आहे, खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा चालू आहे, खूप चांगली इकडे कॉमेंट्री पॅनल आहे, खूप चांगलं टेलिकास्टिंग आहे, खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगल्या प्रेक्षकांचा सपोर्ट हवा होता. पण मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने प्रेक्षकांना मात्र या मैदानामध्ये उपस्थिती नाही आहे किंवा परवानगी नाही आहे. तरी देखील घर बसल्या जे प्रेक्षक आम्हाला पाहतायत ऐकतायत त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण दर्शन याला मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. विश्वास दाखवतोय संगणक, त्यावर खरा उतरतो काय पाहायचं आहे. दर्शन राईट आर्म ओव्हर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता मात्र बोल्ड झालाय, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. हलकसं चुंबन घेऊन जातोय चेंडू यष्टांना आणि अशा रीतीने दुसऱ्या विकेटचं पर्यंत होतंय DR टायगर संघासाठी. 2 गडी बाद 21 धावा. इथं पाहू शकता रिप्ले मध्ये अप्रतिम चेंडू होता. बेलचा ट्रिप करून चेंडू निघून गेला आणि ज्या विकेटची आवश्यकता तो इथं मात्र ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवर मिळून देतोय दर्शन. अतिशय चांगला महान ऑलराऊंडर. जर आपण विचार केला भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये दर्शन नक्कीच यावेळेस कमबॅक करण्याची गरज होती, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा ज्या जवळपास आजच्या दिवसातल्या पहिल्या षटकातल्या सर्वात जास्त धावा असू शकतील. तर कुठेतरी ब्रेक लावणं, कुठेतरी गतिरोधक बसवणं गरजेचं होतं. दर्शनवर विश्वास दर्शवला आणि दर्शनने मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची अचूक अशी गोलंदाजी दाखवली आणि पहिल्या चेंडूवर मात्र त्याच्या वैयक्तिक पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 21 धावा. वेळ वाया घालू नका, वेळेचा सदुपयोग करा मित्रांनो, कारण जर वेळ वाया घालवला तर तुमच्या षटकांमध्ये कदाचित पुढील फेरीतल्या सामन्यामध्ये कपात करण्यात येईल. तर मी वारंवार विनंती करतोय वेळेबद्दल सहकार्य करा, वेळेचा सदुपयोग करा. जर एका मिनिटाची किंमत कोणाला विचारायची असेल तर ज्याची आत्ताच ट्रेन सुटली आहे त्याला 1 मिनिटाची किंमत विचारा. 1 सेकंदाची किंमत कोणाला विचारायची असेल तर आत्ताच जो अपघातातून बचावलाय त्याला तुम्ही 1 सेकंदाची किंमत विचारा. आणि 1 मिलीसेकंदाची किंमत कोणाला विचाराल जो ऑलिम्पिकमध्ये जो 1 मिलीसेकंडने गोल्ड मेडल घेण्यापासून राहिलाय त्याला 1 मिलीसेकंदाची किंमत विचारा. तर विनंती करतोय वेळेबद्दल सहकार्य करा. धावसंख्या झाली 2 गडी बाद 21 DR टायगर. क्रमांक 4 वर महेश ठाकरे, एक चांगला महान ऑलराऊंडर. इथं मात्र पाहतोय सुरुवात चांगली आहे आणि त्याचा फायदा इथं मात्र महेश घेईल काय. यावेळेस आता प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत, पण त्याचा बोट आकाशाकडे आणि इथं मात्र फलंदाज पायचीत बा
उपक्रम आहे GTC यांचं. ज्या प्रकारे आपण पाहिलं की हा रिव्ह्यू जो होता अतिशय सुपर चांगला निर्णय आणि म्हणूनच GTC नंबर 1 वर. आणि प्रत्येक जर पाहिलं आपण लाईव्ह टेलिकास्टमध्ये भिवंडीमध्ये सुद्धा अतिशय चांगले लाईव्ह टेलिकास्टवाले आहेत. प्रिन्स मोहित प्रत्येक क्षणी चांगली कामगिरी करतोय आणि या GTC यांनी कमी कालावधीमध्ये एक मोठी भरारी झेप घेतलेली आहे ऑल टेक्निकल टीमनी. ज्या प्रकारे आपण पाहिलं तरी इथं मात्र एक मोठा तगडा हादरा बसतोय ज्या प्रकारे महेश ठाकरे बाद झाला. ऑन अ हॅट्रिक दर्शन पाटील पाहूया ही हॅट्रिक पूर्ण करेल का, कारण पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला त्यानंतर पायचीत आणि या तिसऱ्या चेंडूवर काय होते पाहायचं आहे. दर्शन शॉर्ट चेंडू होता हलक्याशा हाताने फक्त कट केलं जाते. यावेळेस फेकी मात्र चुकली होती पण एक धाव काढण्यापासून रोखू शकले नाहीये. एक धाव कंप्लीट केले गेले. धावसंख्या झाली 3 गडी बाद 22 धावा 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मनीष पाटील जर पाहिला पण पहिल्या षटकाच्या खेळामध्ये असं वाटलं होतं की तगडं आव्हान उभं करेल काय, पण दर्शन याला आणलं आणि त्यावर खरा उतरला. काय झकास कामगिरी त्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते दर्शन यांच्या माध्यमातून. आताच मी वेब सिरीज पाहत होतो 1992 स्कॅम स्टोरी. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे तो मला खूप आवडतो, रिस्क है तो इश्क है. यावेळेस दर्शन पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली गेली आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी साध्य ठरवली. कर्णधाराचा जो निर्णय होता तो अचूक दर्शवला. सज्ज होतोय दर्शन पाटील. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेले. इथं मात्र बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉईंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट त्या प्रकारे मारा करेल दर्शन. ज्यावेळेस प्रति एक अतिशय चांगल्या लेंथ होता चेंडू होता जवळपास थोडासा सफल झाला होता. आडव्यात मिड विकेट रिजनकडे खेळायचं होतं. बीट होतोय अप्रतिम प्रत्येक चेंडू पाहतोय आपण दर्शनच्या माध्यमातून. जवळपास अनप्लेएबल डिरी होती कारण गुडलेन स्पॉट क्लिअर केल्यानंतर हलकीशी उसळी प्राप्त केली आणि मात्र फ्रंट फुटला येऊन सुद्धा व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही. ते म्हणजे पंकज गोंधळे जे आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहेत आणि यालाच म्हणतात अनुभव. दर्शन पाटील जो भिवंडी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि तो अनुभवाचा योग्य वापर करतोय दर्शन. पुन्हा एकदा जवळपास कोलवटेपर्यंत चेंडू होता. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टांचा वेध जरूर घेतलाय पण पंचांच्या माध्यमातून नॉट आऊटचा इशारा आलेला आहे. ओव्हरथ्रोची संधी होती पण मात्र एकाच धावेवर समाधान व्यक्त केलंय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद 23 धावा 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. खूप चांगलं कॅमेरावर तुम्ही पाहू शकताय. जवळपास अल्ट्रा स्लो मोशन जवळपास या टेलिकास्टिंगमध्ये इतक्या स्लो अल्ट्रा स्लो मोशनमध्ये आपल्याला रिप्ले पाहायला कदाचितच मिळतोय आणि त्याची GTC लाईव्हच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली गेली आहे. धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 23 धावा. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकात. दर्शन मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि 2 धावा खर्च केल्या आहेत. शॉर्ट चेंडूचा मिस टाइम होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि काय झेल घेतलाय, काय जजमेंट आहे, जबरदस्त झेल आणि 4थ्या विकेटचं पतन TR टायगर संघ. बाळातरे खूप चांगलं यावेळी क्षेत्ररक्षण करतोय. बाळातरे अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपली चुणूक दाखवतोय आणि आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कार्य करतोय. क्षेत्ररक्षण हे देखील अवयवाचे घटक आहे. आपण फक्त फलंदाजांची आणि गोलंदाजांचीच प्रशंसा करतो पण क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे क्रिकेट या खेळामध्ये. जर क्षेत्ररक्षण तुमचं अचूक असेल तर तेवढा धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात. पण जिथं पाहिला आपण की दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे वापशी करून देताना आपल्या संघाला दर्शन यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि असं वाटलं होतं की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 21 धावा किती लक्ष पार करेल पण आतापर्यंत थांबवल्या गेलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 23-4 बाद. एका नाजूक स्थिती म्हणता येणार नाही कारण की 5 षटकाचा सामना आहे आणि पंकज अजून खेळपट्टीवर आहे. 6 चेंडूमध्ये 21 धावावर नाबाद आहे. जेवढं स्ट्राईक पंकजवर जाईल तेवढा मात्र DR टायगरसाठी फायदेमंद ठरणार आहे. कधी कधी असं वाटतं की रोज या स्पर्धेला भेट द्यावी, प्रेक्षकांच्या भूमिकेत बसून सामन्याचा आनंद घ्यावा. पण एक व्यक्ती आहे जो पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून या सर्व सामन्यांचा आनंद घेतोय तो म्हणजेच आमच्या लाडका गुणलेखक मिस्टर अल्पेश गायकवाड. म्हणजे पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून त्यांनी त्यांची जागा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. नो डाऊट कुठलीही शंका नाही आहे. क्रिकेट मधला जो समालोचकाचा पाठीचा कण्णा म्हणून ज्यांना समजलं जातोय अतिशय अप्रतिम कामगिरी अल्पेश दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर जाऊया पण मैदानाकडे. इथं मात्र 30 षटक टाकण्यासाठी एक महान ऑलराऊंडर टेनिस क्रिकेटमध्ये कमी कालावधीत एक मोठी छाप सोडणारा KU मुंडे. नाव मोठं आहे, खेळ पण मोठं आहे का पाहतोय आपण. पहिल्या सामन्यात तेवढं हवं तसा परफॉर्मन्स आपल्या संघाला देता आला नाही पण या सामन्यामध्ये गरज आहे या
कडून आपल्या संघासाठी किती महत्वाचं योगदान देतोय हंसिका इंटरप्राइजेस ओरिया संघासाठी. विनंती करतोय 12 मिनिटं झालेली आहेत, 2 षटकं फेकून झालेले आहेत, तर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही वेळ घ्या, कारण अजूनही आम्हाला खूप सारे सामने कंप्लीट करायचे आहेत. नवीन गोलंदाज येतोय केजी मुंडे, ज्याने गेल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. थोडासा अपयशी ठरला होता, पण कमबॅक करण्याची संधी या सामन्यामध्ये केजूला आहे. तर पाहूया केजू गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पंचांच्या डाईकडून स्ट्राईकवर असेल अख्तर शेख. खोलवटप्याचा चेंडू होता, सरळ रेषेत खेळून काढण्याचा प्रयत्न, बिडॉपच्या क्षेत्रात चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 24. आणि तिथं मनीष पाटील पहिला चेंडू जवळपास पूर्णपणे ब्लॉक मध्ये चेंडू होता, मजबूर केलं. अख्तर शेख हे एक मोठं नाव आहे, त्याला की तू फक्त या चेंडूला प्लेस करू शकता आणि सिंगल एक चांगली रणनीती म्हणता येईल. कारण की पंकज असून खेळपट्टीवर उभा आहे, बऱ्याच वेळेनंतर स्ट्राईकवर आहे आणि त्याचा खेळ जर पाहिला पण 6 मध्ये 21 हा फलंदाजी करतोय. जास्तीत जास्त स्ट्राईकवर पंकजला आणणं गरजेचं आहे DR टायगर संघासाठी. क्रिकेट एक सांघिक खेळ आहे, पण एका खेळाडू ऐवजी जर बाकी सर्व खेळाडूंनी त्यांचं 100% योगदान दिलं तर तुमच्या संघाला कोणीच पराभूत करू शकत नाही. फक्त पंकजच खेळलाय. पंकजच्या 21 धावा आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 24. म्हणजेच काय बाकी सर्व खेळाडू देखील तशीच फलंदाजी करायला हवी. आणि जे सामना हा रंगतदार होईल यात कुठली शंका नाहीये की दोन्ही संघासाठी हा सामना जिंकावा लागेल जर या स्पर्धेत राहायचं असेल. नाहीतर- गोलंदाज सज्ज होतोय. इथं मात्र पाहतोय आपण केजू मुंडे VIP डायजे एन कडनं समोर खेळण्यासाठी पंकज एक अतिशय चांगला अनुभवी विध्वंसक फलंदाज. यास मात्र मोठा फटका आहे जी चर्चा होती आणि पंकज यांनी सांगितलं पवार तू बरोबर बोलतोय, चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या वरतून षटकार. वाळवंटामध्ये मृगजळ दिसावं तसा हा षटकार दिसतोय, कारण अपेक्षा होती खूप साऱ्या विकेट डाऊन झाल्या आहेत आणि त्यानंतर एक षटकार येणं एक चांगली गोष्ट ठरते DR टायगर संघासाठी. दर्शन पटेलने प्रभावित करणारी गोलंदाजी केली होती, पण केजी मुंडे थोडासा मागडा ठरतो या तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत त्याने 2 चेंडू फेकलेत आणि 7 धावा खर्च केल्यात. DR टायगर संघाची एकूण धावसंख्या झाली 4 गडी बाद 30 धावा. केजू सज्ज होताना विसरून चालता येणारे कधी पण वापसी करू शकतो हा खेळाडू. या चेंडूवर काय करतोय पाहिजे. समोर अतिशय चांगल्या तऱ्हेनं फटकेबाजी करणारा पंकज 7 चेंडू 27 धावसंख्येवर नाबाद आहे खेळपट्टीवर. यावेळेस स्वतः फुल टॉसर करून आड्या बॅटने फटका ऑन ड्राईव्ह बाय वाईडिश लॉंग ऑन रिजन कडे थोडासा फंबलिंग पाहायला मिळते आणि त्याचा अचूक फायदा इथं मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्ट करतोय पंकज. समन्वय असणं खूप गरजेचं आहे दोन फलंदाज. म्हणजे जेव्हा तुम्ही सोरटी धाव घेता किंवा एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करता तेव्हा आखो में इशारा किंवा कॉलिंग ही व्यवस्थित असायला हवी. आणि फटका चांगला होता, जवळपास ओव्हरपिच होता, सरळ शेत करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वाईड ऑफ लॉंगॉनला जाऊन थांबवला आणि क्षेत्ररक्षकाकडून अडवला गेला. तरी सुद्धा या 2 धावा खूप महत्वाच्या ठरतील DR टायगर संघासाठी. 4 गडी बाद 32 धावा DR टायगर. 29 धावसंख्येवर पंकज आहे. यावेळेस पता चांगला चेंडू तेवढा छान असा ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. छोट्या बॅटरीचा वापर केला होता चांगल्या चेंडूवर आणि तोपर्यंत मात्र संधी होती. सहज 1 धाव पूर्ण करतोय या एका धावेनी पंकज. व्यक्तिगत 30 वर आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 33 4 बाद. एकाच टप्प्यावर चेंडू हाताळणं ही मात्र खूपच चांगली कला दिसते केजी मुंडे यांची. कारण जवळपास 3 चेंडूचा विचार केला तर खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळतात आणि हात खुले करण्याची संधी देत नाहीये. कारण त्यांना माहिती आहे अख्तर शेख आणि पंकज गोदे यांच्याकडे ती किमय आहे षटकार मारण्याची, पण मात्र अडवलं जाते केजूकडून. केजू सज्ज होताना यास मोठा फटका खेळायचा होता. चेंडू खाली सूरज अफलातून अप्रतिम झेल सूरज किण्याच्या माध्यमातून. आणि सुनील सूरज सर केने यांनी झेल टिपला. चला आपण वेळ कमी घ्या, एकत्र जास्त जमू नका कारण की खूप वेळ झालेला आहे. पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा झेल टिपल्या गेलं. जोफ्रा आर्चर यांचीच आठवण झाली. पाण्याची व्यवस्था मी विनंती करतोय पाण्याची व्यवस्था करावी. 1 चेंडू संपल्यावर प्लीज म्हणून विनंती करतो. 3 षटक संपल्यानंतर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पाण्याची व्यवस्था पोहोचवेन. जोफ्रा आर्चर जे एका आता झेल घेण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत, तशीच कुठेतरी आठवण या सामन्यामध्ये झाली आणि अप्रतिम झेल सूरज कणे यांनी घेतला आणि जी गरज होती ती गरज पूर्ण केली. कारण महत्त्वपूर्ण फलंदाज अख्तर शेख होते. त्या अख्तर शेखला मात्र
तंबूच्या दिशेने परत पाठवले. अशा रीतीने 5 गडी बाद झाले. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला गेलाय. धावसंख्या 33 झालेली आहे. पंकज मात्र एक हाती किल्ला लढवतोय, पण मात्र त्याला अचूक अशी साथ मिळणं देखील गरजेचं आहे. नवीन फलंदाज येतोय प्रितेश जोशी. नवीन फलंदाज प्रितेश प्रतिम घेईल टिपल्या गेल्या सूरज किनीच्या माध्यमातून लॉंग ऑन सिमिरेशवर आणि चोप्रा आर्थरची आठवण झाली त्या झेलमुळे. परत जाऊया आपण सामन्याकडे. पुढचा चेंडू यास मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास फ्लाय स्लिपवर एक शतक उभा आहे. कुठल्या प्रकारे धावण नाही आहे. तर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 33 जवळपास 11ची सरासरी. आणि आता मात्र हाणामारीच्या 2 षटकामध्ये किमान इथून 20 ते 25 धावफलकावर लावणं गरजेचं राहील. कारण की समोरचा संघ कोण आहे? हंसिका इंटरप्राइजेस ओवली, ज्या संघाकडे टेनिस क्रिकेटचा ठाणे जिल्ह्याचा बेताल बादशाह म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय वारंवार, जयेश पाटील, श्याम सारखा एक डावखुरा फलंदाज अनेक दिग्गज या संघाकडे आहे. म्हणून किमान 60 धावापर्यंत मजल मारणं गरजेचं राहील. काय बोलशील मनीष पाटील? पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये 15ची धावगती होती. दुसऱ्या डावामध्ये ती धावगती 12ची झाली आणि आता तिसऱ्या डावामध्ये आतापर्यंत 11ची धावगती आहे. म्हणजेच काय कन्सिस्टन्सी प्रत्येक संघ ठेवतोय की 11 ते 15 धावा प्रत्येक षटकामध्ये आल्या पाहिजे. हा त्यांचा आलेख आहे धावा जोडण्याचा. तर जास्त वेळ वाया घालू नका. लगेच फील्ड सेटअप करून घ्या. धावसंख्या झाले 5 गडी बाद 33 धावा. 3 षटकं संपले. केजी मुंडे यांनी 10 धावा खर्च केला, 1 गडी बाद केलाय. दर्शन पाटील प्रभावित करणारी गोलंदाजी दर्शन पाटलांनी देखील केलेली आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, त्यानंतर मात्र खूप चांगला पलटवार, चांगला कमबॅक केलाय तो म्हणजेच हंसिका इंटरप्राइजेस ओवळी या संघाने. नवीन गोलंदाज ज्याच्यावर कर्णधाराने विश्वास दर्शवलाय तो गोलंदाज असेल तो म्हणजेच दर्शन पाटील. पुन्हा एकदा आणि जिथं कारण की पहिलं षटक अतिशय चांगल्या तऱ्हेने हाताळलं होतं आणि पहिला पण त्या षटकामध्ये त्यांनी एक अतिशय भेदक मारा केला होता. जवळपास 3 विकेट्स प्राप्त करून फक्त 2 धावा खर्च केला होता. म्हणजे सांगता येईल कम खर्चीला और आज के दिन का फुल चर्चीला हा षटक ठरला होता तो म्हणजे दर्शन याचं. दर्शनने खूपच चांगलं काम यासाठी केलंय, कारण जेव्हा गरज होती 21 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या आणि कुठेतरी धावांना रोख लावण्याचा होता, पण धावांना रोख लावण्यासोबतच त्याने विकेटची देखील जोड दिली आहे. ती म्हणजेच हंसिका इंटरप्राइजेस ओवळी या संघाला. म्हणूनच की काय प्रशंसा करावी लागेल दर्शन पाटील याची. सज्ज होतोय दर्शन. समोर खेळण्यासाठी पंकज. यावेळेस आता पहिल्या चेंडूवर मोठा तगडा प्रहार करायचं होतं पण बीट होतोय. परत एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली दर्शन पाटीलच्या माध्यमातून. जवळपास फुल्लींचा चेंडू होता, टप्प्यापर्यंत किंचित चेंडू बाहेर वळला होता, ऑफिंग चेंडूचा मारा केला होता, बीट झाला आणि एका चांगली उत्तम सुरुवात दर्शनच्या माध्यमातून. का मी वडगरवरून दापोडेला आलोय आणि का मी हंसिका इंटरप्राइजेसला रिप्रेझेंट करतोय याचं एक परिपूर्ण उदाहरण दाखवतोय. म्हणजे दर्शन पाटील चांगली गोलंदाजी तो करायचाच, पण ज्या क्षणाला तुमच्या संघाला ती गरज असते ती गरज पूर्ण करणारा गोलंदाज एक अप्रतिम गोलंदाज ठरतोय आणि चांगला गोलंदाज ठरतोय या सामन्यामध्ये दर्शन पाटील. अगदी बरोबर. पुढचा चेंडू, या चेंडूवर काय करेल पंकज? या स्वतः फ्लिकचा फटका अतिशय चांगला आहे. टायमिंग अचूक. चेंडू जाईल मिड विकेटच्या आवडतून. हा खणखणीत सनसनी षटकार. पाहू शकतो बॉटम हँडचा किती चांगला वापर केलाय आणि अप्रतिम दर्जाचा हा षटकार डीप मिडविकेट सीमारेषा बाहेरचा अनुभवायला मिळाला. आणि हे षटकार जे असतात हे अभ्यास करण्याचे असतात. चेंडू कसा होता, खोलवर टप्प्याचा होता, पण मनगडाचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केलं आणि चेंडू सीमारेषा पार केलाय. फुलटॉस चेंडू, प्रत्येक मोठा प्रहार, मानसिक दबाव टाकले गेले इथं मात्र दर्शन पाटील यांच्यावर आणि चेंडूला परत फेकून देतोय मिडविकेटच्या वरतून गगनभेदी षटकार. तर शाहीद शेख यांनी 48 धावा कुठल्या होत्या आणि आतापर्यंत पंकज गोंधळे यांनी 42 धावा 12 चेंडूमध्ये कंप्लीट केल्या. अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण होईल का? एक प्रश्नचिन्ह आहे. ऑडियन्स पोल आहे, तुम्ही नक्कीच SMS करू शकता, मेसेजेस करू शकता की पंकज गोंधळे यांचं अर्धशतक पूर्ण होईल का? धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 45. क्या बात आहे. निश्चित पाहतोय आपण 42 धावसंख्येवर पंकज. एकदा परत अतिशय चांगला नेत्रदीपक फटका, डाऊन द ग्राउंड, सरळ चेंडू जाईल. अजून एक षटकार. 125वा षटकार.
हा गुड होता, दुसरा षटकार हा बेटर होता आणि तिसरा षटकार हा बेस्ट होता. बॅक टू बॅक 3 षटकार आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 गडी बाद 51 धावा. ज्या मोमेंटमची गरज होती, ज्या ब्रेकथ्रूची गरज होती, ती ब्रेकथ्रू मिळवून दिली आहे पंकज गोंधळे याने. कारण आतापर्यंत 5 गडी बाद झाले, ते 5 सौरभ फलंदाचा विचार केला तर तुषार पवार शून्यावर बाद झाले, त्यानंतर हेमंत पाटील 1 धावाकडून बाद झाले, त्यानंतर महेश ठाकरे शून्यावर बाद झालेत, त्यानंतर आदित्य शेट्टी एक धावा करून बाद झालेत, अख्तर शेख 1 धावा करून बाद झालेत. म्हणजेच काय बाकी सर्व फलंदाजांनी एकच्या पुढे धावा बनवलेल्या नाहीयेत आणि फक्त या धावफलकामध्ये सिंहाचा वाटा उचललाय तो म्हणजेच पंकज गोंधळे तारणहार बनून आलाय या DR टायगर संघासाठी. 13 चेंडूमध्ये 48 या धावसंख्येवर आणि पहिलं अर्धशतक इथे मात्र पूर्ण करेल काय, हा एक प्रश्न मनात असेल सर्व क्रिकेट रसिकाचं की पंकज. यावेळेस पाहता परत एक फ्लिकचा फटका आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण पंकज यांचं. या गाण्याचे बोल मात्र हंसिका एंटरप्राइजेस ओळी या संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांच्या कानावर पडत असेल, कारण पंकज गोंधळे याने मात्र सर्वांचे टाय फिश केलं या षटकामध्ये. कारण एकंदरीत विचार केला तर 4 उत्तुंग षटका 14 चेंडूंमध्ये 54 धावा पूर्ण केल्या आहेत आणि पहिलं अर्धशतक TDPLचं आणि हा विक्रम नोंदवला जाईल, इतिहासामध्ये याची नोंद केली जाईल की पहिलं अर्धशतक कोणी पटकावलंय तर पंकज गोंधळे DR टायगर संघासाठी. धावसंख्या झाली 57 धावा. शेवटचा चेंडू असलेल्या 4थ्या षटकाचा दर्शनचा चढावला चेंडू बॅक टू बॅक 5वा उत्तुंग षटकार. गोलंदाजावर केला अत्याचार, चेंडू सीमारेषा पार, लगातार 5वा षटकार. जबरदस्त कामगिरी करतो इथं मात्र पंकज. आणि मनीष पाटील एकच चर्चा होती या पहिले की दर्शन कशा प्रकारे चालतोय, पण इथं मात्र पलटून वार केला. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते पंकजच्या माध्यमातून. आणि आता 5 चेंडूत 5 षटकार आलेच जरूर, पण जर जेव्हा नेक्स्ट टर्न येईल आणि जो षटकार आला कदाचित तर तो 6 चेंडू 6 षटकार काउंट करण्यात आले. म्हणजे पंकज गोंधळे यांच्याकडे TDPL मध्ये हा देखील रेकॉर्ड बनवू शकतोय पंकज गोंधळे की 6 चेंडू 6 षटकार लागू शकतात. टॉससाठी यायचं आहे. पुढील संघ असेल DD 12 आणि किरण 11 शिरवणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये जायचंय. धावसंख्या झाली आहे विक्रमी 63 धावा. 5 गडी बाद 63 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर खूप चांगला धावगती मेंटेन केल्या. जवळपास 15.5 चेंडूची धावगती आहे यावेळेस DR टायगर संघाची. जबरदस्त कामगिरी करतोय पंकज आपल्या संघासाठी. 15 चेंडूमध्ये 60 धावा. अप्रतिम स्ट्राईक रेट जर पाहिली आपण जवळपास प्रत्येक चेंडूवर. नक्कीच एक वाक्य नक्कीच म्हणेन की पंकज गोंधळेसाठी की खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत होते, पण आता प्रितेश जोशी जो शांत आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल अक्षय. शॉर्टलाईन चेंडू होता, खूप जास्त ऑफस्टिकच्या बाहेर होता, बॅटच्या खालच्या बाजूचा चेंडू लागून स्वीपर केवळ क्षेत्रात पोहोचतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जाते. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून झाले ते म्हणजे 65 धावा. 65 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स DR टायगर. पंकज गोंधळेसाठी पसूर्ण खूप चांगला फलंदाज आहे, कारण जेव्हा संघाला गरज होती ती गरज पूर्ण केली जाते. आणि प्रसंगवदन हा शब्द क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या विकेट्स डाऊन होत होत्या आणि त्यानंतर प्रसंगवदन ठेवून धावाला आकार देणं गरजेचं होतं. आणि आता मात्र प्रितेशने चेंडूला लॉक केलाय म्हणजे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू अडवण्याचा एक निसटता प्रयत्न, पण धावचीची संधी नाकारता येत नाही. आणि यावेळेस महत्वपूर्ण फलंदाज पंकज गोंधळे धावचीच्या रूपात बाद होतोय. यावेळेस मात्र अपेक्षाचं ओझं खांद्यावर घेत असताना धावचीच्या रूपात बाद होऊन प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचं मन निराश केलंय पंकज गोंधळ्यांनी.
साठी एकच दोन ओळ्या म्हणेन ते म्हणजेच कामयाब होने के लिए किस्मत जरूरी है. कामयाब होने के लिए मेहनत और किस्मत जरूरी है क्योंकि लक और नसीब जुए में भी आजमाया जाता है. तर यावेळेस मात्र खूप चांगला प्रयत्न केला अक्षयने. नवीन फलंदाज सुशांत मुकादम जो एक सिक्सर किंग या नावाने प्रचलित आहे ठाणे या परिसरामध्ये, तो आता यावेळेस फलंदाजी करण्यासाठी आलाय स्ट्राईकवर. खूप चांगली गोलंदाजी म्हणेन मी अक्षय सिंगने अक्षयला, कारण एक मोहात पाडणारा चेंडू होता, आखूड टप्प्याचा हाफ ट्रॅकर होता आणि त्या मोहाच्या जाळ्यात अडकलाय. पण मात्र झेल सुटला होता, जीवनदान मिळालं जरूर होतं पण कॉलिंग मिस्टेक. क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो की कॉलिंग व्यवस्थित असायला हवी. तुम्ही क्षेत्ररक्षण करा किंवा धाव घ्या, कॉलिंग महत्वाची आहे. खूपच चांगला चेंडू होता, इनसाइड करून चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जात आहे. तिकडे 38 सर्कलच्या आत चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी एकदा पूर्ण करण्याची संधी होती, एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 66 धावा, 66. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, पण इथं मात्र गॅप शोधता आलं नाही आणि फक्त एक 67 रन्स, 6 विकेट डाऊन, 67 रन्स डी आर टायगर. यावेळेस अक्षयचं कौतुक करायला हवं, कारण दर्शन थोडासा मागडा पडलेला असताना सावरायचं काम, पलटवार करण्याचं काम अक्षय करतोय. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ असताना 11 खेळाडूंचा प्रामाणिक समावेश असायला हवा त्यांच्या वैयक्तिक कामगिरीमध्ये. षटकांचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. फलंदाजाचा शानदार आविष्कार, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. थँक्यू. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 73 या आकड्यावर. पाहायचं झालं तर किरण 11 शिरवणे आणि डी 12 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. हा डाव संपल्यानंतर लगेचच आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आणि वेळ वाया घालू नका. मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना, सर्व कर्णधारांना आणि संघ मालकांना विनंती करतोय की वेळ वाया घालू नका, कारण यानंतर सामने देखील आम्हाला आजच्या दिवसात कंप्लीट करायचे आहेत. पुन्हा एकदा अक्षय, ओव्हर पिच होता, लॉक केलाय, चेंडू निघून जातोय, लॉंग ऑन, सीमारेषा पार, खणखणीत TDPL षटकार. म्हणजे 6 गडी बाद 79 धावा. प्रितेश जोशी आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला, 15 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, थोडासा कॅल्क्युलेशन मिस्टेक, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण यावेळेस प्रयत्न यशस्वी होतोय, कारण प्रयत्न केला आणि प्रामाणिक केला तर तो यशस्वी होतोच. आणि गोलंदाजाने व्यवस्थित गॅदर केला नाही. धावचीची संधी चालून जरूर आली होती पण ही एक धाव वाढवली जाईल. धावसंख्या झाली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा, 6 गडी बाद आणि जिंकण्यासाठी 81 धावांचं टार्गेट असेल. जिंकण्यासाठी 81 धावांचं टार्गेट असेल, 5 षटकांमध्ये कंप्लीट करावे लागतील. तर विनंती करतो लगेचच जागा घ्यायची आहे DR टायगर संघाने. क्षेत्ररक्षण करण्यासाठी सर्व खेळाडूंनी यायचंय आणि फलंदाजाची प्रारंभिक जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे, ती म्हणजेच हंसिका एंटरप्राइज ओळी संघाने. आणि मी विनंती करतोय माझे साथी समालोचक मित्र अजय घरत यांना नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी पुढील सामन्याचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मनीष पाटील. आपण टॉस कडे जाणार आहोत आणि व्यासपीठावर उपस्थित हंसिकास एंटरप्राइजेस ओळी संघाचे सर्व ओनर सन्माननीय निलेश मोहन जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, परंतु तत्पूर्वी आपण त्यांचा व्यासपीठावर मान सन्मान करणार आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सुभाष ठाकरे यांना विनंती करतोय आपण सन्माननीय निलेश साहेबांचा सन्मान करायचा आहे. पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवर TDPLचा एक आकर्षक मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पाहुण्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर लगेच साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये देखील यायचं आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना, ज्या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत, DD 12 विरुद्ध किरण 11 शिरवणे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे.
आणि त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, परंतु हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. टॉससाठी आपण जाऊया विघ्नेश मडवी यांच्याकडे. तर आदरणीय निलेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. डीडी 12 वर्सेस किरण 11 शिरवणे. तर दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. तर निलेश जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड इज कॉल आणि टेल. किरण 11 शिरवणे प्लीज दोन्ही संघनायक बसा. किरण 11 शिरवणे संघाने नाणेफेक जिंकले. साजिद पहिली मॅच आपण जिंकले, चांगला परफॉर्मन्स, चांगली बॅटिंग झाली, तू देखील चांगली बॅटिंग केलीस, 48 धावांचं योगदान दिलंस, गोलंदाजी देखील चांगली झाली किरण 11 शिरवणे. पण आता डीडी 12 संघ आहे, मोठा संघ आहे, हा संघ देखील एक मॅच जिंकलाय. काय रणनीती असेल या संघासमोर सर्वात आधी, की टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय काय असेल? फिल्डिंग कर. फिल्डिंग करत असताना समोर प्रतिस्पर्धी संघ आहे, मोठी स्टारकास्ट आहे, या संघाला किती धावांवर अडवण्याचा प्रयत्न करा. कमी नाही 50 ते 55. आणि मगाशी जे अर्धशतक राहिलं होतं 48 वर बाद झालं होतं, यावेळेस तुझा गेम प्लॅन काय असेल? माझा गेम प्लॅन हेच असेल, मला ग्राउंडमध्ये जे उपयुक्त पडेल मी तेच करेल, की मी स्वतःचे रन बनवण्यासाठी ते मी आतापर्यंत कधीच केलं नाही आणि करणार पण. येस, वैयक्तिक न खेळता सांघिक खेळ करूया. डीडी 12 संघ समोर किरण 11 शिरवणे संघ आहे. आपला संघ देखील एक सामना जिंकलाय. या संघासमोर खेळत असताना पहिली बॅटिंग करत असताना किती टार्गेट सेट करावा लागेल? 70% आमचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर साजिद आहे, मोठी टीम आहे, मोठी संघ आहे, किरण 11 शिरवणे मोठी स्टारकास्ट आहे. तर या संघाबद्दल काय म्हणाल? शाहिद महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाव आहे, मात्र त्याच्या विरुद्ध चांगला खेळ करण्याचा आमचा देखील प्रयत्न असेल. सुहास पवार सारखा चांगला खेळाडू सुद्धा आमच्या सोबत आहे आणि आमचे बरेचसे खेळाडू शाहिद सोबत खेळलेले आहेत, तर त्याच्या बॅटिंगचा थोडाफार अंदाज आम्हाला आहे. मगाशी मॅच ही सुपर ओव्हर झाली, त्याच्याबद्दल काय सांगशील? सुपर ओव्हर होईल की नाही होईल आमचं कन्फर्म नव्हतं, पण आमचा जो सुपर ओव्हर टाकणारा बॉलर होता तो 100% शुअर होता की सुपर ओव्हर होईल आणि मी बॉलिंग टाकेन, आणि त्यांनी त्याचा कॉन्फिडन्स तिथे वापरून दाखवला आणि तो सार्थ ठरला. येस, विश यू ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी. किरण 11 शिरवणे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. तुम्ही पाहत राहा TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2020 पर्व क्रमांक पहिलं. और टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच विघ्नेश जी. इस वक्त मेरे साथ जुड़ चुके हैं अजय घरत, एक बेहतरीन कमेंटेटर, हिंदी मराठी दोनों ही लैंग्वेज में प्रभावित करते हैं दर्शकों को. इस वक्त मेरे साथ जुड़े हुए हैं. बिल्कुल एक मैच टफ होगा इसकी आशा और उम्मीद के साथ नेक्स्ट इनिंग की शुरुआत हम करेंगे. मैं फील्डिंग यूनिट टीम से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज़ बी फास्ट गाइज, ताबड़तोड़ अपनी फील्डिंग आपको सेट करनी है. टारगेट की अगर बात करें तो लक्ष्य काफ़ी बड़ा है, लक्ष्य का पीछा करना है. 5 ओवरों का ये मुकाबला है. 81 रन अजय जी, 81 रन एक बड़ा टारगेट माना जाएगा. देखते हैं किस प्रकार से ये टारगेट को पूरा करती है टीम. आपको क्या लगता है क्या होगा मैच का दृश्य? तसं पाहायला गेलं तर शेजाद क्रिकेटमध्ये भाकीत करणं चुकीचं असतं, परंतु एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. खरं तर टार्गेट खूपच स्टिफ आहे, कठीण टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे, अगदी माउंट एव्हरेस्ट चढण्यासारखं कठीण कार्य आहे. परंतु सलामीवीरांनी जर चांगली पायाभरणी केली तर निश्चितच हा सामना रंगतदार होऊ शकतो आणि एक चांगला रनचेज आपल्याला पाहायला मिळू शकतो. बिल्कुल. इस वक्त इस मैच में अगर सबसे ज़्यादा निगाहें किसी पर टिकी होंगी तो वो बैटिंग यूनिट टीम की ओर से जयेश पाटिल, वंडर बॉय इन भिवंडी, एक बेहतरीन खिलाड़ी हैं, इन पर निगाहें हैं क्योंकि ये रन मशीन के रूप में जाने और पहचाने जाते हैं. अगर ये रन मशीन को जल्द से जल्द डियर टाइगर के गेंदबाजों ने बंद नहीं किया तो ये रन मशीन ज़रूर परेशान करेगी और जो लक्ष्य है 81 रनों का उसका पीछा करने की भरपूर कोशिश करेंगे जयेश पाटिल. दोन्ही संघांसाठी हा खूप महत्त्वाचा सामना आहे.
कारण पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत, परंतु जास्त आत्मविश्वास आपण पाहिला का उंचावलेला होता तो म्हणजे DR टायगर संघाचा. कारण त्यांनी जो सामना जरी गमावला असला पहिला, त्या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. सामना टाय झाला होता, सुपर ओव्हरमध्ये ते मॅच हारले होते. आणि दुसरीकडे हंसिका एंटरप्राइजेस संघ मोठ्या फरकाने सामना हरला होता, त्यामुळे कुठेतरी जास्त दडपण हंसिका संघावर असेल. समाजसेवक हरीश पाटील निळजेगाव यांचं आगमन झाले, त्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आदरणीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. इस पहली ओवर की जिम्मेदारी जवाबदारी संभाली है इस वक्त एक तेज तर्रार गेंदबाज तुषार पवार, एक बेहतरीन ऑलराउंडर के रूप में जाने और पहचाने जाते हैं गरज जी. निश्चितच अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. समोर आहे श्याम चौधरी. पहिला बॉल, खोलवा टप्प्याचा चेंडू उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. मोठं टार्गेट आहे 81 धावा 5 षटकांमध्ये जोडायचे आहेत विजयासाठी. आणि डो ऑर डाय अशा प्रकारची जवळपास ही दोन्ही संघांसाठी मॅच आहे, त्यामुळे शर्तीचे प्रयत्न होतील यात कुठलीही शंका नाही. तुषारचा पुढचा बॉल. हो, यावेळेस एका चुकीच्या फटक्याची निवड. असं वाटलं की द्विधा मनस्थितीत होता फलंदाज. टप्पा पडल्यानंतर तुम्ही रिप्लेमध्ये देखील पाहू शकाल बॉल बाहेरच्या दिशेने कट झालाय. बोटांचा चांगला वापर केलाय तुषारने. यस, ऑफ स्विंग गेंद को किया था और बल्लेबाज को जरूर इस वक्त परेशान किया उन्होंने. हो, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू स्लॉक स्वीप लगावण्याचा प्रयत्न. श्याम चौधरी एक क्लास प्लेयर आहे. बऱ्याचदा भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये एक हाती सामने त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. खूप चांगली ऑफ ब्रेक गोलंदाजी, मात्र डावखोऱ्या फलंदाजासाठी ती गोलंदाजी लेग ब्रेक म्हणता येईल. ज्या पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत, लाईन ऑफ अटॅक खूप चांगला आहे. उजव्याष्टीच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न होतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बिल्कुल, इस वक्त अजय जी अगर मान लिया जाए कि तुषार पवार ये परफेक्ट ऑलराउंडर इसलिए माने जाते हैं, थाना के एक बड़े खिलाड़ी के रूप में जाने और पहचाने इसलिए जाते हैं कि ये बल्लेबाज को रीड कर कर गेंदबाजी करते हैं. पहली गेंद अतिरिक्त रनों के लिए जरूर की थी, बची हुई 3 गेंदों में शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया, नो डाउट. मेरिटवर फलंदाजी होत नाहीये. जे सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले आपण, कटर्स होते, उजव्याष्टीच्या बाहेर पडल्यानंतर आणखी बाहेर निघत होते. ऑफ साईडला ड्राईव्ह लगावले असते तर कदाचित संपर्क झाला असता, परंतु कुठेतरी जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरताना दिसतोय श्याम चौधरी. पूर्णपणे दडपणात आहे, मात्र कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल गोलंदाज तुषार पवारचं. 4 सलग डॉट बॉल. टप्प्याचा बॉल एज आणि हा झेल ड्रॉप होतोय. यष्टिरक्षक अख्तर शेखच्या हातातून झेल निसटलाय. थोडासा कठीण, थोडासा अवघड झेल नक्कीच होता, मात्र या स्तरावर एवढी मोठी स्पर्धा, TDPL सारखी स्पर्धा तुम्ही जेव्हा खेळत असता तेव्हा अशा प्रकारची झेल देखील घ्यायला पाहिजेत. यस, इस गेंद की अगर हम बात करते हैं तो शॉर्ट पिच गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, बैट का मोटा सिरा लेकर अख्तर शेख के हाथों में गेंद टकराई थी लेकिन समाई नहीं, ये कहा जा सकता है. बचा हुआ काम थर्डमैन क्षेत्रीय खिलाड़ी ने जरूर पूरा किया. गेंद रही यहाँ पर 1 रन के लिए कन्वर्ट होती हुई. काफी समय के बाद श्याम चौधरी ने अपना अकाउंट और अपना खाता इस 1 रन के साथ जरूर खोला है. और अजय जी, बिल्कुल इस तरीके की गेंद की अगर बात करें तो इसे परफ्यूम डिलीवरी कहा जाता है. टप्पा खाने के बाद नाक के पास से गुजरती हुई ये गेंद बिल्कुल मिट्टी की सुगंध देती हुई गेंद जरूर नजर आई. मातीचा सुगंध कमीच असेल कारण कॉन्क्रीट विकेट आहे, सिमेंट विकेट आहे, परंतु आउटफील्ड मध्ये बॉल गेल्यानंतर थोडीशी माती देखील चेंडूवर चढते. पुढचा बॉल जयेश पाटील साठी. हा फटका, जोरदार अपील आणि चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. धन्यवाद डीजे. प्लीज बी फास्ट. DR टाइगर्स ठाणे ताबड़तोब अपनी फील्डिंग सेट कर ले. 1 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे अगर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर महज 6 रन. किफायती बड़ी गेंदबाजी गरज जी यहाँ पर करते हुए नजर आए. तुषार पवार बहुत ही बढ़िया लय में थे और लय के साथ साथ जिस तरीके से बल्लेबाजों को बांधे रखा, खुलकर खेलने का मौका नहीं दिया. अंतिम और आखिरी एक गेंद पर चौका जरूर
यहाँ पर जड़ा है वंडर बॉयज के नाम से जो खिलाड़ी मशहूर जयेश पाटिल ने, और इस 4 रन के साथ जयेश ने अपना अकाउंट जरूर खोला है. बडे मॅच के खिलाडी असं देखील म्हटलं जातं जयेश पाटीलला. पहिल्या मॅच मध्ये वन डाऊन खेळण्यासाठी आला होता कर्णधार जयेश, आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतो की ओपनिंग पेअर मध्ये थोडा बदल करण्यात आलाय. श्याम चौधरीच्या सोबत पहिल्या मॅच मध्ये सूरज खेणे आला होता, मात्र या मॅच मध्ये जयेश पाटील स्वतः संगनायक ओपन करण्यासाठी आलेला आहे. 6 धावा फक्त धावफलकावर. उर्वरित 4 षटकांमध्ये 76 धावांची आवश्यकता. नवीन षटक घेऊन गोलंदाज जावेद कुरेशी. चांगला बॉल. चेंडूच्या रेषेत जाण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये श्याम चौधरी. फुटवर्कचा अभाव दिसतोय, आणि ज्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो तशा प्रकारची अजिबात फलंदाजी पाहायला मिळत नाही. चांगला बाउन्स देखील त्या ठिकाणी गोलंदाजाला मिळाला होता या बॉलवर. बिल्कुल विकेटों का सही तरीके से उपयोग कर रहे हैं. गेंदबाजी की अगर बात करें तो गेंदबाजी के साथ साथ जो चतुराई भरी गेंदबाजी होती है, अच्छी लाइन और लेंथ की होती है, बल्लेबाज को रीड कर करके गेंदबाजी की जाती है, उसी तरीके से तुषार पवार ने प्रभावित किया. और उसके बाद मान लीजिए उसी पाव, बिल्कुल उसी नक्शे पर पाव रखते हुए गेंदबाज नजर आ रहे हैं जावेद कुरेशी. अजूनही 75 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं करेक्शन. यावेळेस मात्र बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन चेंडू फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. षटकार. क्या बात है, जिस स्ट्रोक की यहाँ पर तलाश जारी थी वो अब तलाश हुई है पूरी श्याम चौधरी की. बिल्कुल काफी समय से बैट को स्विंग कर रहे थे, मिडल नहीं कर पा रहे थे गेंद को. कदमों की इस वक्त हलचलाहट की, गेंद पर जाकर प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया और गेंद को आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए फरार किया. व्हाट अ हिट, क्या बात है. थोडासा आपण पाहिला की हा चेंडू स्टंप्स कडे ठेवण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये येणारा बॉल होता. एक स्वाभाविक अँगल देखील आहे गोलंदाजाचा, ज्यामुळे चेंडू डावखुऱ्या फलंदाजासाठी आतमध्ये येईलच, आणि ते चांगल्या प्रकारे ठाऊक होतं श्यामला. संपर्क खूप चांगला होता. जसा चेंडू बॅटवर आला तशी त्या चेंडूवर छाप पडली होती 6 धावांची. या सामन्यातील हा षटकार आपल्याला पाहावा लागेल कितवा आहे, परंतु या इनिंग्स मधला तर पहिला आणि या स्पर्धेतील 130वा हा षटकार आहे. 136 सोफा इन दिस TDPL सीझन 1. जावेद पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ वॉली लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू हवेत, मात्र फिल्डर पासून थोडासा दूर आहे. वन बाउन्स आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप मिड विकेट, सीमारेषा पार. चौकार. इस स्ट्रोक की अगर बात करें तो स्ट्रोक में कुछ पावर नहीं देखने मिला था. टाइमिंग नो डाउट अच्छी थी, लेकिन स्ट्रोक के अंदर ताकत की थोड़ी सी कमी नजर आई थी. गेंद काफी समय तक के हवा में थी और वहां पर खिलाड़ी मौजूद थे. बिल्कुल सुशांत मुकादम कैच के लिए प्रयास करने की कोशिश नहीं की, बल्कि गेंद उन्हें चकमा देती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. संथ सुरुवातीनंतर पलटवार करतोय फलंदाज श्याम चौधरी. पुन्हा एकदा जवळजवळ हाफ वॉली आणि हा चेंडू देखील फिरकावून दिला आहे डीप स्क्वेअर लेगच्या वरून. दणदणीत षटकार. What a hit. This is a beautiful and successful six. क्या बात है, लाजवाब स्ट्रोक. बिल्कुल मैंने पहले ही कहा था, जिस तरीके से श्याम चौधरी स्टार्टिंग की कुछ गेंदों में रनों के लिए जूझते हुए नजर आए, बैट और बॉल की मुलाकात नहीं हुई, और जिस वक्त बैट और बॉल की मुलाकात हुई, संपर्क हुआ, मान लीजिए गेंद आउट ऑफ द पार्क नजर आती हुई स्कोर जा पहुंचा है 22 रन, 22 रन. यस, 22 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 6 धावा धावफलकावर होत्या, आणि या षटकाची सुरुवात देखील जावेद कुरेशीनं चांगली केली होती. पहिला बॉल खूप चांगल्या लाईनवर होता, चांगल्या लेंथवर होता, मात्र त्यानंतर एस्टेनच्या रोखाने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, थोडीशी खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आणि त्याचा कुठेतरी फायदा आता उचलला जातोय श्याम चौधरीच्या माध्यमातून. श्याम चौधरी इज ऑन फायर. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल पुल केला आहे. हा देखील चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. अनदर 6. क्या बात है, व्हाट अ हिट. दिस इज अ बिग 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 एंड बिग ब्लो हिट. इसे कहते हैं सक्सेसफुल सिक्सर. बिल्कुल यहाँ पर मैं श्याम चौधरी की जरूर तारीफ करूंगा कि शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए उन्हें पता है कि लक्ष्य काफी लंबा है. अगर हमें लंबी दूरी तय करनी होती है तो हम या तो फिर ट्रेन का सहारा लेते हैं या तो प्लेन का सहारा लेते हैं. उसी तरीके से अगर क्रिकेट की परिभाषा में कहा जाए, अगर आपको लंबी
टारगेट का पीछा करना है तो गेंद को हवाई यात्रा करानी जरूरी। उसी तरीके का दृश्य इस वक्त देखने मिलता हुआ, रनों की रन संख्या में बढ़त देखने मिलती हुई स्कोर जा पहुंचा है 28 रनों पर। आणि आता समीकरण 19 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे। या षटकातील शेवटचा बॉल पुन्हा आपटी दिली आहे, मात्र लाईन भरपूर उजव्या यष्टीच्या बाहेरची आहे। इट्स अ वाईड, पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय। प्रेशर स्पष्टपणे दिसतंय गोलंदाजावर, चेंडू थोडासा बाहेर देखील निघाला होता पडल्यानंतर। बिल्कुल गति का ज्यादा उपयोग करने गए, टप्पा खराब रखा और इसका इजाफा हुआ यहाँ पर वाइड के रूप में। बल्लेबाजों के पक्ष में ये वाइड जरूर आता हुआ, अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त जरूर शुमार होता हुआ। धाव संख्या झाली 29। हंसिका एंटरप्राइजेस ओळी संघ 81 धावांचा पाठलाग करतोय। 5 षटकांमध्ये 81 धावा जोडायच्या आहेत। पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल, जावेद टू श्याम। ओव्हरपिच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळाडू पाठलाग करतोय चेंडूचा, परंतु या रेस मध्ये जिंकतोय चेंडू। चौकार, व्हाट अ हिट, क्या बात है, लाजवाब, शानदार, जानदार, धमाकेदार ये 4 रन। इस के साथ ओवर की हुई है समाप्ति। 2 ओवरों की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे अगर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 33 रन। काफी महंगा ओवर रहा, काफी महंगाई के जमाने में महंगा ओवर माना जाएगा, क्योंकि पहली ओवर में महज तुषार पवार ने खर्च किए थे 6 रन। उसके बाद यहाँ पर गेंदबाजी दी गई जावेद कुरैशी को, और रनों की जो गति है वो तेज तरीके से बढ़ती हुई। जिस तरीके से हमारे देश में पेट्रोल और डीजल के दाम बिना बताए बढ़ जाते हैं, उसी तरीके से ये स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त बढ़ता हुआ नजर आया। मैच अभी भी ऑन है, ये चीज की घोषणा इस वक्त श्याम चौधरी ने कर दी है। 18 गेंदें बची हुई हैं जीत के लिए। रनों की जो दरकार है वो है 48 रन, 48 रन। फील्डिंग यूनिट टीम प्लीज बी फास्ट गाइस, थोड़ा ताबड़तोड़ मैच को ऑन करें, क्योंकि यहाँ पर समय की जो किल्लत है उसको अनुमान में रखते हुए आप लोगों का सहयोग, आप लोगों का सपोर्ट, आप लोगों का समर्थक का ज़्यादा ज़रूरी, क्योंकि काफ़ी सारे मैचेस कराने हैं। तो मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज़ मैच को ताबड़तोड़ ऑन करें। पावर प्ले का बंधन छूट चुका है, पावर प्ले का बंधन पूरी तरीके से टूट चुका है। इस वक्त 4 खिलाड़ी सर्कल के अंदर आपको तैनात दिखेंगे, बाकी खिलाड़ी को डीप में तैनात किया जाएगा। फील्डिंग की व्यू रचना किस प्रकार से सेट की गई है इसके बारे में जरूर आपके साथ में हम चर्चा करेंगे। एक खिलाड़ी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक खिलाड़ी डीप मिड विकेट, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के क्षेत्र में। उसी तरीके से ऑफ साइड की अगर बात करें तो एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। डीप में इस तरीके से खिलाड़ियों को तैनात किया गया है। अगली गेंदबाजी की जिम्मेदारी, जवाबदारी तुषार पवार के कांधों पर। इसी बीच ये गेंद, व्हाट अ हिट, ये है ब्रांड, बिल्कुल जयेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ हाई हैंडसम सिक्सर। व्हाट अ हिट, ब्यूटीफुल स्ट्रोक, इसे कहते हैं वंडर बॉय इन भिवंडी। Absolutely, he is the true wonder boy of Bhiwandi. Look at that slot sweep right in the slot, and he went right after it. Tremendous strike from Jayesh Patil. 6 runs, first 6 for Jayesh Patil. He's on 10, and Sham Chaudhary is on 27 of just 11 deliveries. And Hansika Enterprises, they are cruising along, 39 for no loss. What a hit! ये क्लासिकल बल्लेबाज है। इस बल्लेबाज की बल्लेबाजी आपको हमेशा पसंद आएगी। मैंने पहले ही कहा था ये रनों की मशीन है। अगर ये विकेटों पर डटे रहे, ये टिके रहे, तो 81 रन काफी बड़ा स्कोर जो है माना जा रहा था वो छोटा नजर आएगा। इस वक्त हौसला है, उम्मीद है कि इस मैच को जीत में कन्वर्ट कर लेंगे। उसके लिए मेहनत करते हुए दोनों ही बल्लेबाज श्याम चौधरी और जयेश पाटिल। गेंदबाजी की अगर बात करें, तुषार पवार पहली ओवर लाजवाब एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस, पावर प्ले में महज 6 रन खर्च किए थे। इस वक्त पहली गेंद पर 6 उनके जड़ दिया है जयेश पाटिल ने। इस बार एक और आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद जाती हुई मिड विकेट बाउंड्री के बाहर, तेज तर्रार 4। व्हाट अ हिट! This is absolutely tremendous piece of batting from Jayesh Patil. Once again, his favorite stroke there executed pretty well. There was fielder at deep square leg, but no chance for him. 4 runs for Jayesh Patil. He is on fire. Sham also on fire, and both batsmen are looking in wonderful touch. बिल्कुल बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं। जयेश पाटिल की अगर हम बात करते हैं तो लगभग उन्होंने सामना किया है 3 गेंदों का। 3 गेंदों में 2 चौके और 1 सिक्स की मदद से 14 रन पर। इस बार ऑन द राइट स्ट्रोक को खेला है कारपेट के सहारे, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। लखन जाधव
मौजूद गेंद को फील्ड किया, 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। जीत के लिए 15 गेंदें शेष, 37 रनों की दरकार। मैच अभी भी ऑन है, दोनों ही टीमें जीत के लिए जद्दोजहद करती हुई, क्योंकि ये दोनों ही टीमों के लिए कुशल मैच है। जो भी टीम जीत हासिल करेगी एक जीत की हकदार कहलाई जाएगी। मैच में बने रहना है तो मैच को जीतना है। ये मैच चलता हुआ डू और डाई का, क्योंकि जो भी टीम जीत हासिल करेगी उनका मनोबल बढ़ेगा और उनके पास एक चांस होगा क्वालिफाई करने का। अगर इसमें से कोई टीम हार जाती है तो फिर वो निचले क्रमांक पर पायदान पर आएगी। इस बार सिंगल लेना चाह रहे थे, गलती कर बैठे, थोड़ा सा सफल हुए थे। पीछे के दरवाजे से गेंद प्रवेश करती हुई विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद लगता हुआ ये पहला झटका टीम बैटिंग यूनिट को। Well, that was nothing stroke from Shyam Chaudhary. He was playing so well. He batted beautifully in second over of the innings, but on that occasion he was pretty tentative and very predetermined stroke, one will say. He was trying for a single there, but ball went behind his legs and the delivery was bang on target. Wicket to wicket delivery it was, and finally Tushar Pawar has broken through the partnership. So Shyam Chaudhary is walking back to the pavilion for 27 and score now 44 for 1. यस, डबल माइंड हो चुके थे मेरे ख्याल से यहाँ पर अजय जी, देख सकते हैं, क्योंकि सिंगल लेना चाह रहे थे, चिक्की सिंगल की चाहत मन में जताई थी और बिल्कुल उसका इजाफा गेंदबाज को जरूर मिलता हुआ। तुषार की अगर बात करें तो विकेट टेकर गेंदबाज कहलाए जाते हैं। भले से कुछ रन खर्च किए हैं, लेकिन जो वापसी करने की उनकी कोशिश है उसमें कामयाबी उनके हाथ लगती हुई बड़े विकेट का पतंग हुआ है। एक सेट बैट्समैन को उन्होंने श्याम चौधरी जैसे खिलाड़ी को आउट किया है। श्याम की अगर बात करें तो लाजवाब बल्लेबाजी कर रहे थे वो विकेटों के बीच में, अच्छे स्ट्रोक खेलकर उन्होंने लगभग बनाए थे रन 27 अपनी टीम के लिए। गेंदों का सामना किया था लगभग वो थे 12 गेंदें। So Shyam has given wonderful start for his side. New man in is Nilesh Bhoyer is on strike. And he goes for a big one in the air, just away from the fielder. One bounce and over the boundary for 4 runs. बिल्कुल, यहाँ जरूर फील्डिंग में थोड़ी सी गलतियां देखने जरूर मिली हैं। वहां पर खिलाड़ी मौजूद थे, आदित्य शेट्टी, उनके पास गेंद ट्रेवल होती हुई नजर आई थी। गेंद को रोकने की कोशिश जरूर की, लेकिन नाकामयाबी हाथ लगती हुई और इजाफे के रूप में 4 रन यहां पर मिलते हुए। मैच की स्थिति देख सकते हैं, 13 गेंदें बची हैं, 33 रनों की जरूरत है। अब आहिस्ते आहिस्ते मैच थोड़ा सा नजदीक आता हुआ, और ये भी मुझे ऐसा लग रहा है कि अजय जी कि ये मैच भी जरूर दर्शकों के दिल में छाप छोड़ेगा, क्योंकि 81 रन ये हाईएस्ट स्कोर माना जाएगा 5 ओवर में। 81 रन का टारगेट एक विशाल का टारगेट माना जाएगा। उसका पीछा हंसते खेलते यहाँ पर करती हुई हंसिका स्पोर्ट्स की टीम नजर आ रही है। Still long way to go. 13 deliveries and 33 more runs required to win. But they have 9 wickets in hands, and that's a big plus point for Hansika Enterprises. इस बार जोरदार अपील की गई है। अपील में उत्साह ज्यादा, क्या आत्मविश्वास की कमी खलती हुई नजर आई? देखना ये होगा। कॉन्फिडेंस देखिए, यहाँ पर दबाव क्या बनाने की कोशिश कर रहे हैं, क्या दुर्घटना घटी है। जोरदार अपील तो जरूर की गई है। अगर विकेट की यहाँ पर मांगनी की गई है, अगर विकेट मिल जाती है तो फिर हंसिका स्पोर्ट्स की टीम थोड़ी सी बिल्कुल दबाव में नजर आएगी, प्रेशर में नजर आएगी। अंपायर अपना डिसीजन हम तक के जरूर पहुंचाएंगे अपने स्थान पर पहुंचकर। यस, अंपायर का इशारा नॉट आउट, यानी यहां पर विकेट नहीं मिली है। और यहां पर जो अपील की गई थी, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम नजर आता हुआ। लेकिन अच्छी गेंद थी और बल्ले के काफी करीब से गुजरी थी गेंद, तो अपील तो बनती है और ऐसी सिचुएशन में तो आपको अपील करनी ही चाहिए। लेकिन अच्छा फैसला अंपायर का। 48 रन 1 विकेट के नुकसान पर नेक टू नेक फाइट है, क्योंकि रिक्वायर्ड रेट पारी की शुरुआत से 16.20 रन प्रति ओवर का था। अब यह है समीकरण, 12 गेंदें और हंसिका एंटरप्राइजेस ओली टीम को चाहिए 33 रन। बिल्कुल अनुभव से भरपूर अंपायर हैं, बिल्कुल अनुभव की कोई कमी नहीं है। सभी अपने अपने क्षेत्र के दिग्गज अंपायरों की सूची में आते हैं, जिस तरीके से उदय जी, नासिर सर हो गए, साथ ही साथ अभय जी हो गए, अभी सर हो गए। ये चारों ही अंपायर अपने अनुभव के माध्यम से जाने और पहचाने जाते हैं। फील्डिंग यूनिट टीम देखिए, ऑफिशियल कॉल है कमेटी की ओर से, आप लोगों को फील्डिंग को ताबड़तोड़ सेट करना है, ये चीज आप ध्यान में रखिएगा। मैच की स्थिति है 12 गेंदें, जीत के लिए 33 रनों की जरूरत। अभी भी
मैच दोनों ही टीमों के पक्ष में। तो देखते हैं क्या होगा क्या नहीं। क्या कहते हो अजय जी कि यहाँ पर जो मैच का पोजीशन आ चुका है, जिस तरीके से बल्लेबाजों का कभी बोलबाला है, कभी गेंदबाजों का बोलबाला है, इस वक्त तेज तर्रार गेंदबाज को लाया गया है जिसका नाम है लखन जादव। गति के महारथी तेज तर्रार गेंदबाज है, कासर वडोली एक्सप्रेस है, एक बड़ा सितारा गेंदबाजी की कमान पर। और पिछले मैच में बढ़िया गेंदबाजी की, मैन ऑफ द मैच रहे। लूजिंग कॉज में मैन ऑफ द मैच रहना बड़ी बात होती है। हालांकि उस मैच में कई अच्छे परफॉर्मेंसेस हमें देखने को मिले थे, खासतौर पर अक्षय थेटे ने जिस तरह से गेंदबाजी की थी, कमाल की गेंदबाजी विरोधी टीम की ओर से। और मैन ऑफ द मैच हालांकि लखन जादव बने थे, तो उनका आत्मविश्वास तो बढ़ा हुआ है, लेकिन बड़ी चुनौती है सामने। जयेश पाटिल है इस समय स्ट्राइक पर, 12 गेंदें 33 रन। ये जमावट जी बिल्कुल अजय जी, ये खिलाड़ी जरूर काटा बनेगा। ये टीम टाइगर्स के लिए, DR टाइगर्स के लिए बड़ा काटा बनेगा। ये खिलाड़ी जब तक के विकेट पे खड़ा है, ये कॉन्फिडेंस के साथ में तमाम दर्शक कहते होंगे। इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, बहुत ही बढ़िया गेंद थी, कारपेट के सारे खेला गया, स्ट्रोक एक रन तेजी के साथ पूरा किया, दूसरे रन का डिमांड, नजदीकी मामला, लेकिन थ्रो की अगर बात करें तो पता ढूंढता हुआ थ्रो। जिस तरीके से कोरियर वाला एड्रेस ढूंढता है, जिस तरीके से पोस्टमैन एड्रेस ढूंढता है, उसी तरीके से प्रीतेश जोशी का ये थ्रो अख्तर शेख को ढूंढता हुआ नजर आया, जो कि कीपर की भूमिका में थे। 1 रन की जगह 2 रन कंप्लीट किए, बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। मान लीजिए जिस तरीके से जंगल में चीता दौड़ता है, उसी तरीके से यहाँ पर जयेश पाटिल दौड़ते हुए नजर आए। कमाल का मैच और कमाल की दौड़ विकेटों के बीच में। जयेश पाटिल इसके लिए काफी मशहूर भी है, किसी भी फॉर्मेट में वो खेले, बहुत ही जबरदस्त फिट खिलाड़ी है। अब 11 गेंदें और 31 रन। अगली गेंद इस बार ऑन द राइज खेला था, नॉन स्ट्राइक हैंड के बल्लेबाज जो मौजूद थे उनके शरीर से जा टकराई थी ये गेंद। सिंगल लेने की मौका था, लेकिन जयेश पाटिल ने रिस्क नहीं लेने का यहाँ पर डिसीजन किया है और ये गेंद रही डॉट के रूप में। इस वक्त गेंदे डॉट करना यानी टीम को प्रेशर में लाने जैसा होगा। बिल्कुल देखिए, बिल्कुल नॉन स्ट्राइक हैंड के जो खिलाड़ी हैं, बल्लेबाज हैं मौजूद, नीलेश भोईर, उनके शरीर पे जा टकराई थी ये गेंद। अगली गेंद इस बार तेज तर्रार गेंद थी, कंट्रोल नहीं रख पाए, गति पर नियंत्रण नहीं था, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद को कर बैठे। अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों में इस वक्त 1 रन शुमार होता हुआ। हालांकि सोच अच्छी थी गेंदबाज की, लेकिन दिशाहीन हो गए। बल्लेबाज से दूर रखने की कोशिश, जानते हैं कि ऑन साइड में बड़े बड़े प्रहार करते हैं जयेश। अगली गेंद इस बार बिल्कुल थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी, जगह बनाई, काफी बेहतरीन कवर ड्राइव, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 4 रनों के लिए। ये कहीं ना कहीं गलती कर बैठे हैं लखन, क्योंकि डीप एक्स्ट्रा कवर पर कोई खिलाड़ी नहीं था, डीप कवर पॉइंट पर खिलाड़ी था और एक खिलाड़ी वाइडिश मिड ऑफ की दिशा में, बड़ा गैप था वहां पर। फुल टॉस गेंद और जयेश ने दिखा दिया है कि वो सिर्फ ऑन साइड में लंबे लंबे शॉट्स नहीं खेलते, ऑफ साइड में भी कलात्मक शॉट्स लगाते हैं। बहुत ही शानदार वंडरफुल बैटिंग करते हुए वंडर बॉय भिवंडी इस समय 21 पर खेल रहे हैं। टीम का स्कोर है 55 रन। समीकरण 9 गेंदों में चाहिए 26 रन। चलिए फील्डिंग यूनिट टीम टाइम वेस्ट ना करे प्लीज। हर बॉल पे आपको फील्डिंग सेट नहीं करनी। अंपायर का देखिए वहां से डिसीजन आ चुका है, फर्स्ट वार्निंग आई है आपके लिए। अगर सेकंड वार्निंग यहाँ पर आप अंपायर की तरफ से दी गई तो फिर आपको फेस करना पड़ सकता है पेनल्टी। इसलिए मैं आपसे विनंती करूंगा, नर्म विनंती करूंगा कि प्लीज प्लीज टाइम के बारे में आपको सहयोग करना है। मैच का पोजीशन कुछ इस प्रकार का है, 9 गेंदें जीत के लिए 26 रनों की जरूरत है। जयेश फिर से एक बार सामना करने के लिए तैयार। इस बार बड़ा हिट लगाने की चाहत थी, पैडल स्वीप करना चाह रहे थे, गेंद रेंज में नहीं आई, गेंद रही डॉट के रूप में। लेग साइड की व्यू रचना अगर देखा जाए गरज जी, तो लेग साइड को पूरी तरीके से डीप में तैनात किया गया है। बैकवर्ड्स कर लेग डीप मिड विकेट, एक खिलाड़ी डीप मिड ऑन के क्षेत्र में, एक शॉट मिड ऑन, इस तरीके से फील्डिंग को पूरी तरीके से सजा दिया गया है, सवार दिया गया है। एक शॉट फाइन लेग, लेग साइड में जयेश के लिए अटैकिंग फील्डिंग लगाई गई है। 8 गेंदें 26 रन। मैच की स्थिति कुछ इस प्रकार की इस वक्त नजर आती हुई, मैच आहिस्ते आहिस्ते क्लोज आता हुआ। लखन जादव की अगली गेंद, जयेश सामना करने के लिए तैयार, बड़ा हिट लगाने की चाहत, अख्तर शेख की गलती, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ये गलतियां आगे जाकर नासुर जख्म का काम करेंगी जरूर, क्योंकि ये लकी चौका आता हुआ लखन जादव की गेंद पर। अख्तर शेख गलती कर बैठे, वन हैंडर में पिकअप करना चाह रहे थे, इनर एज लेती हुई गेंद थी, तेज तर्रार गति के साथ साथ यहां पर अख्तर के हाथों से गेंद छटकती और छूटती हुई
और बिल्कुल सुशांत मुकादम और जावेद कुरैशी सिर्फ दर्शक बनकर गेंद को देखते रहे। गेंद दोनों के बीच में से निकलती हुई 4 रनों के लिए। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार लखन, इस बार बड़ा हिट लगाने की चाहत। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही लाजवाब गेंद रही। मैच की स्थिति कन्वर्ट हो चुकी है, चेंज हो चुकी है, मैच का सिचुएशन आ चुका है। 6 गेंदें बची हुई हैं जीत के लिए, 22 रनों की जरूरत। 6 गेंदें 22 रन, क्या कहना चाहेंगे गरज जी? ये तो कोई भी बता सकता है कि मुश्किल है, लेकिन क्रिकेट का खेल ऐसा है कि चीजें मुश्किल हो सकती है, असंभव कुछ नहीं होता है। जयेश पाटिल जैसे बल्लेबाज, नीलेश भोईर जो कि सहवाग के नाम से भी मशहूर है, ऐसे बल्लेबाज क्रीज पर हो तो उम्मीद तो की जा सकती है और कोशिश जरूर करेंगे। दोनों बल्लेबाज मादा रखते हैं, काबिलियत रखते हैं कि बड़े बड़े हिट्स लगाकर यहाँ से भी मैच जिता सकते हैं, लेकिन जरूर ये डिफिकल्ट है। बहुत अच्छा ओवर रहा, मैं समझता हूँ लखन यादव का। 2 चौके जरूर लगे, लेकिन एक अंदरूनी सिरा लेकर गेंद बाउंड्री के बाहर चली गई थी। उसके अलावा बहुत बढ़िया गेंदबाजी रही, केवल 11 रन खर्च किए और मैच की स्थिति को देखते हुए बहुत ही शानदार ओवर रहा लखन यादव का। 6 गेंदे 22 रन चाहिए हंसिका एंटरप्राइजेस ओवली टीम को ये मुकाबला जीतने के लिए, और यदि इस मैच को जीतना है डीआर टाइगर्स को तो उनके गेंदबाज को डिफेंड करने हैं ये 22 रन। यस ये 22 रन बनाने जरूरी होंगे इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। मैं फील्डिंग यूनिट टीम से फिर से एक बार रिक्वेस्ट करूंगा, देखिए समय काफी कम बचा है, लास्ट ओवर का मैच है और ताबड़तोड़ फील्डिंग सजाएं, ये आपको सूचना दी जा रही है। अख्तर शेख जो कि इस टीम के कैप्टन है, प्लीज, क्योंकि कमेटी की ओर से प्रेशर हो रहा है कि और भी मैचेस हैं, अगर आपने टाइम ज्यादा वेस्ट किया तो प्लीज आपको पेनल्टी लग सकती है, ये चीज ध्यान में रखिएगा। चलिए प्लीज फील्डिंग को स्टार्ट करें। गेंदबाजी की जिम्मेदारी, जवाबदारी लेजेंड प्लेयर गोल्डन आर्म जिन्हें कहा जाता है, फिरकी के जादूगर, गेंदबाजी की कमान पर भरत मेर, एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा। लेफ्ट आर्म गेंदबाज है और बाहर के गेंदबाजों का कहीं ना कहीं बोलबाला टेनिस बॉल क्रिकेट में तो रहा है, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी बाहर के गेंदबाजों का अच्छा खासा बोलबाला रहा है, लेकिन देखना है यहाँ पर भरत क्या कर पाते हैं। काफी सारे रन है वैसे उनके पास बचाने के लिए, समय का प्लीज ख्याल रखें दोनों भी टीमें, खासतौर पर फील्डिंग करने वाली टीम डीआर टाइगर्स प्लीज समय के मामले में सहयोग करें, क्योंकि इसके बाद भी और 3 मैचेस बाकी है। यस इसके बाद भी मैचेस बाकी हैं। आप लोगों से मैं विनंती करूंगा कि देखिए टाइम वेस्ट नहीं करना है, ताबड़तोड़ फील्डिंग सेट कर मैच को ऑन करना है। मैच का सिचुएशन कुछ इस प्रकार का इस वक्त नजर आता हुआ, भरत मेहर गेंदबाजी की कमान पर है, 6 गेंदे 22 रन। फिरकी का जादूगर इस वक्त गेंदबाजी की कमान पर नजर आता हुआ भरत मेहर। भारत मेहर की पहली गेंद, टॉपेज गेंद जाती हुई थर्ड मैन के क्षेत्र में, जावेद कुरैशी वहां पर मौजूद थे, 1 रन जरूर पूरा किया, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। इस 1 रन के साथ मैच का सिचुएशन चेंज होता हुआ, 5 गेंदे 21 रन। वंडर बॉय अभी भी विकेटों पे डटा हुआ है। इस वक्त पसीना अपनी टीम के लिए बहाते हुए हंसिका स्पोर्ट्स की टीम की ओर से, हंसिका एंटरप्राइजेस ओली की टीम की ओर से, अगर ये बल्लेबाज इस वक्त चल गया तो टीम की नैया पार। बिल्कुल, और चलना ही होगा, कप्तान को सीना तान कर चलना होगा यदि मैच जीतना है तो। जयेश पाटिल को 25 पर हालांकि खेल रहे, अच्छी बैटिंग जरूर की है, लेकिन उनका काम अभी भी खत्म नहीं हुआ है और ये काम बड़ा मुश्किल है। एक अनुभवी गेंदबाज के सामने है इस समय जयेश पाटिल। ऑफ साइड में 5 खिलाड़ी है, ऑन साइड में 4। इसी बीच अगली गेंद इस बार शफल होकर खेलने की चाहत जताई थी, गेंद फेस पर जरूर लगी है यहां पर मेरे ख्याल से जयेश पाटिल के। चलिए, लेकिन वो फिट है, उन्होंने ये चीज को दर्शा दिया है। गेंद रही डॉट के रूप में, मैंने पहले ही कहा था ये गोल्डन आर्म इन्हें क्यों कहा जाता है। ये खिलाड़ी की जान और पहचान आज से नहीं, काफी समय से है। काफी बड़ी बड़ी दिग्गज टीमों में खेल चुके हैं, ए डिवीजन का क्रिकेट भी खेल चुके हैं, शानदार परफॉर्मेंस करते हैं, एक लेजेंड प्लेयर हैं और वो लेजेंड प्लेयर अपने हुनर को इस वक्त दर्शाता हुआ भरत मेहर। वाकई में काबिले तारीफ गेंदबाजी भरत मेहर की, अपना पूरा अनुभव झोंकते हुए हवा में गेंद को अंदर की तरफ ला रहे हैं, लेफ्ट आर्म राउंड द विकेट जाकर, और फिर टप्पा पड़ने के बाद थोड़ी घूम रही गेंद बाहर की तरफ। बिल्कुल, बहुत ही उम्दा गेंदबाजी अब तक के देखने मिलती हुई। रिवर्स स्ट्रोक, कामयाबी कदम चूमेगी गेंद आउट ऑफ द पार्क, डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए। व्हाट अ हिट! ये है जयेश पाटिल का ब्रांडेड स्ट्रोक। और अब समीकरण 3 गेंदों में 15 रनों की आवश्यकता। रोमांच से भरपूर क्रिकेट,
क्रिकेट का रोमांच चरम सीमा पर पहुंचता हुआ, क्या बढ़िया स्विच हिट लगाया है जयेश पाटिल ने। उन्होंने भी देखा कि पिछली गेंद घूमी थी तो वो सोचा कि अब विद द टर्न खेला जाए तो बेहतर होगा और बढ़िया पोजीशन में आकर ये स्ट्रोक एग्जीक्यूट किया। बिल्कुल बिल्कुल, बहुत ही उम्दा स्ट्रोक। देखिए जो बॉल यहाँ पर कमेटी की तरफ से दिया जा रहा है उससे मैच को ऑन करना है, कंटिन्यू करना है। प्लीज बॉल के लिए रुकना नहीं है, कंटिन्यू मैच करना है। जयेश, ये चीज की सूचना आपको हम कमेंट्री बॉक्स के माध्यम से दे रहे हैं। मैच रुकेगा नहीं, प्लीज अंपायर मैच को ऑन करें। शहजाद, अभी भी तीनों नतीजे पॉसिबल है, या तो हंसिका जीतेगी या फिर डीआर टाइगर्स, या फिर पिछले मैच की तरह ये मैच भी टाई हो सकता है। और सुपर बिल्कुल ओवर। बिल्कुल, क्रिकेट इसलिए तो हमें पसंद आता है गरज जी, क्योंकि ये कभी हंसाता है तो कभी रुलाता है। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार भरत मेहर, रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, कामयाबी तो मिली है। गेंद आती हुई डीप पॉइंट के क्षेत्र में, एक रन तेजी के साथ पूरा किया है। दूसरे रन के लिए दौड़ लगती हुई कामयाबी कदम जरूर चूमेगी इस वक्त बल्लेबाजों के। 2 रन दौड़कर पूरे किए। हर एक बॉल पर रन की जरूरत समझते हुए, स्ट्राइक अपने पास लेते हुए यहाँ पर जयेश पाटिल क्या बैटिंग कर रहे हैं, लेकिन अभी भी सिचुएशन टला नहीं है। अभी भी 2 गेंदों में जीत के लिए रनों की जो दरकार है वो है 13 रन। 2 गेंदें 13 रन। अगर 2 बड़े हिट लगते हैं तो मैच टाई, अगर नहीं लगते हैं तो फिर टाटा और बाय बाय। जी हाँ, क्योंकि करो या मरो का लगभग ये मुकाबला है। हालांकि 3-3 मैचेस खेलने का मौका है हर टीम के पास। ग्रुप सी के ये मैचेस आज चल रहे हैं और क्या रोमांचक क्रिकेट हो रहा है। रोंगटे खड़े हो गए हैं दर्शकों के। 3 गेंदें 15 रन चाहिए थे, अब 2 गेंदों में 13 रन चाहिए। 2 छक्के क्या जयेश पाटिल लगा पाएंगे और क्या ये मैच सुपर ओवर में लेकर जा सकते हैं? समय का प्लीज ख्याल रखें। डीआर टाइगर्स की कैप्टन प्लीज समय के मामले में सहयोग करें। 2 गेंदें बची हैं, जीत के लिए 13 रनों की जरूरत। क्या ये मैच सुपर ओवर में कन्वर्ट होगा? ये गेंद फैसला करेगी जरूर। इस बार ये गेंद रही डॉट के रूप में। अनुभव अपना दर्शाते हुए, अपनी पहचान बताते हुए भरत मेहर यहां पर गेंदबाजी के माध्यम से अपने हाथों में गेंद लेकर फिर की गेंदबाजी करते हुए क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। इस बार रिवर्स स्ट्रोक, लेकिन ये 6 आया है, लेकिन देर से आया है, दुरुस्त नहीं आया है। और इसी के साथ डीआर टाइगर ने इस मैच को जीत में कन्वर्ट कर लिया है। कॉन्ग्रेचुलेशन डीआर टाइगर टीम, वेल डन, वेल प्लेड। शानदार, धमाकेदार और एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस सभी खिलाड़ियों का रहा। और बात करें हंसिका स्पोर्ट्स टीम की, तो उनके लिए ये मैच काफी इंपॉर्टेंट था और ये मैच से उनके जीतने के बाद उन्हें मौका मिल सकता था, लेकिन अब समझ लीजिए 2 मैचेस हंसिका स्पोर्ट्स इस प्रतियोगिता में हार चुकी है। अब एक मैच उन्हें और खेलना है, तो यहाँ पर जीत के जश्न मनाएगी डीआर टाइगर, लेकिन हमारे पास समय कम है, मैच को करना है ऑन। इससे पहले आमंत्रित करते हैं मैन ऑफ द मैच के लिए, तो प्लीज वेलकम। मैन ऑफ द मैच गोज टू